मित्रहो, खोटेपणाच्या पायावर अनेकांचं राजकारण मोठं होतं असं म्हणतात. राजकारणातील अनेक नेते बेधडकपणे खोटं बोलतात हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. पब्लिक है पब्लिक, सब कुछ जानती है. निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये हा खोटेपणाचा बाजार अधिक भरतो, पण त्यानंतर सुद्धा जनतेला मूर्खात काढण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करीत असतात. आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी अनेक जण या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारतात. म्हणजे खरं तर अलीकडे याला खरेदी विक्री असंही म्हटलं जातं. लोकांची मतं घेऊन निवडून येतात आणि एक दिवस चक्क स्वतःलाच विकून टाकतात. पण आम्ही हे तर सगळं मतदारांच्या हितासाठी करीत आहोत, विकासासाठी करीत आहोत, जनतेच्या कल्याणासाठी करीत आहोत असं भासवलं जातं. आता ही ताजी घटना बघा. उद्धव ठाकरे यांच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला. फुटलेल्या या 6 खासदारांनी अनेक कारणं दिलेली असली तरी त्यातलं एक प्रमुख कारण सांगितलं गेलं ते आम्हाला निधी मिळत नाही, त्यामुळं मतदारसंघामध्ये आम्ही विकास करू शकत नाही, जनतेच्या हितासाठी आम्ही सत्तेत जात आहोत. सगळे हे 6चे 6 खासदारांचा हा एकच सूर होता. पण हे सगळं खोटं आहे. आपल्याच मतदारांची दिशाभूल हे फुटीर खासदार करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या लवाडीचा बोरखा अक्षरशः टराटरा फाडून टाकलेला आहे. या फुटीर खासदारांना पुरेसा निधी मिळालेला आहे, पण त्यांनी जनतेसाठी हा निधी खर्च सुद्धा केलेला नाही. दमानिया यांनी आकडेवारीसह ही धक्कादायक माहिती चव्हाट्यावर आणली आणि मग हे उघडे पडले. 2 वर्षामध्ये फुटीर खासदारांना किती निधी मिळाला आहे बघा, आणि तो कशा पद्धतीनं खर्चही केला आहे तेही बघा. निधी मिळत नसल्याची सर्वात मोठी तक्रार करणारे धाराशिवचे धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, त्यांना 18.5 कोटी एवढा निधी मिळाला. त्यातला केवळ 1.97 कोटी एवढाच निधी खर्च केला. 130 पैकी फक्त 21 कामं पूर्ण करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 89% निधी तसाच शिल्लक पडून आहे. आणि काय म्हणतात, विजेचा एक ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सुद्धा पैसे मिळत नाहीत. दुसरे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर, त्यांच्यासाठी 19 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 5.06 कोटी निधी खर्च केला. 79 पैकी 28 कामं पूर्ण झाली. भाऊसाहेब वागचौरे यांचा मंजूर निधी 14.7 कोटी, खर्च केले फक्त 71 लाख. 135 कामापैकी फक्त 2 कामं पूर्ण केली आहेत त्यांनी. खासदार संजय देना पाटील यांचं तर बघा, त्यांनाही 14.7 कोटीचा निधी मंजूर आहे, तरीही त्यांनी फक्त खर्च केले 15 लाख आणि 39 कामापैकी एकही काम पूर्ण केलं नाही. संजय देशमुख यांच्यासाठी 18.06 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे, पण त्यापैकी त्यांनी फक्त 1.42 कोटी एवढाच खर्च केला आणि 106 कामांपैकी फक्त 7 कामं पूर्ण झाली. खासदार संजय जाधव यांच्यासाठी 14.7 कोटी एवढा निधी मंजूर आहे, त्यापैकी 3.78 कोटी खर्च केले गेले. 56 कामापैकी 25 कामं पूर्ण करण्यात आली. म्हणजे पुरेसा निधी मिळून सुद्धा जनतेसाठी त्यांनी खर्च केलेला नाही. धक्कादायक आहे तो, हे सगळे आकडे धक्कादायक आहेत. निधी मिळत नाही म्हणून विकास कामं होत नाहीत अशा तक्रारी करून हे पक्ष सोडतात, पण प्रत्यक्षात मात्र यांना भरपूर निधी मिळालेला दिसतो. मिळालेला निधी विकास कामासाठी खर्चही केला जात नाही आणि निधीमुळे आमची विकास कामं रखडली आहेत असं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून शिंदे गटामध्ये गेलेल्या या 6 खासदारांना कोट्यावधींचा निधी मिळालेला आहे, पण तरीही त्यांनी विकास कामासाठी तो खर्चही केलेला नाही हे तर स्पष्ट होतं. पण उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात जाण्याचं जे कारण मतदारांना सांगितलं गेलं ते किती खोटं आहे. आपल्याच मतदारांना मूर्खात काढण्याचा हा धंदा कसा केला जात आहे हे आता उघड पडलं आहे. आणि लबाडीचा बोरखा टरा फाटला गेला आहे.
ज्याने आपल्याला निवडून दिलं त्यांच्याशीच एवढी बेईमानी? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.